सोनम वांगचुक यांचं आंदोलन दाबण्यात आलं. त्या आंदोलनाच्या समर्थनात आणि ज्या 22 विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे आला. आपल्या सर्वांचं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. काय मागण्या आहेत? आमची मागणी हेच आहे की ज्या प्रकारे आज नीटचे पेपर लीक होत आहेत, आज 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे, तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्हाला पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांना पाहिजे. त्यासाठी आजचा आमचा आंदोलन होता आणि आमचा पाठिंबा आहे अभिजित दिपके साहेबाला आणि सोनम वांगचुक. 20 ते 25 दिवसापासून हे आंदोलन दिल्लीमध्ये हो. त्यावर लाठीचार्ज देखील झाला. सरकारकडून अधिकृत यावर भाष्य केलं गेलं नाही. काल तरी मोदींनी या विषयामधील कोणालाही सोडणार नाही असा व्हिडिओ जारी केला. खरं तर हे अत्यंत दुःखद बातमी आहे की 25 दिवस झाले आतापर्यंत काही सरकारचे यामध्ये सरकारने यावर काही बोललं नाही. आणि जे त्यांच्या शिष्टमंडळ असतं ते सुद्धा त्यांनी काही आतापर्यंत पाठवलेलं नाही. आणि 25 दिवसानंतर जे आज मोदी साहेबांनी रात्री जे एक व्हिडिओ ट्विट केलं, तर हे आम्हाला विद्यार्थ्यांना मान्य नाही की 25 दिवस झाल्यानंतर आणि 25 दिवस मध्ये जे राजीनामा जे झाला पाहिजे होता ते आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. आणि धर्मेंद्र प्रधानचा जे राजीनामा आहे तेच खरी श्रद्धांजली असणार. विरोधी पक्ष सुद्धा या विषयावर जास्त ऍक्टिव्ह नाही असं दिसते. फक्त विद्यार्थी नेतृत्व नसताना सुद्धा विद्यार्थी मैदानात उतरतात. हो, विरोधी पक्षांनी सुद्धा उतरलं पाहिजे असं वाटत. उतरलं पाहिजे. आणि खरं तर इंडिया आघाडीचे सगळे नेते मंडळी ते उतरलेले आहेत. अखिलेश यादव असो, राहुल गांधीजी असो, सगळे इंडिया आघाडी पातळीवर जर आपण विचार केला तर कुठेतरी इंडिया आघाडी गायब दिसते महाराष्ट्रामध्ये. हो, आता कुठं गायब दिसतीये? परवा दिवशीच उद्धव साहेब ठाकरेंचा मुंबईमध्ये आंदोलन झालं. हर्षवर्धन सपकाळांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं. त्यांनी विरोध केला त्याचा, त्यांनी भेट दिली. आता 2-3 दिवसानंतर परभणीला पण याचं आंदोलन होणार आहे इंडिया आघाडीच्या वतीनं. तर नंतर याचं दुप्पट मोठा मोर्चा आम्ही परभणीला काढू. सर्वच राजकीय पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा